मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या गॅसचा जो तुटवडा भासतो आहे, यामुळे आता राजकीय वातावरण देखील तापलेलं पाहायला मिळत आहे। आज आपण जर बघितलं तर कांजूरमार्गच्या रस्त्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक अनोखं आंदोलन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी या सिलेंडरला घेऊन मोर्चा काढण्यात आलेला होता आणि आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी रस्त्यावर या गटारामध्ये पाईप टाकून गॅसची निर्मिती होते की काय हे पाहण्याचा प्रयत्न जो आहे शिवसेनेच्या वतीने करण्यात येतो आहे। माझ्याबरोबर आमदार सुनील राऊत आहेत। नेमका काय प्रयोग रस्त्यावर चालू आहे? नरेंद्र मोदी म्हणाले होते की गटारातून त्यांनी गॅस निर्माण केला होता। आता या संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये गॅस टंचाई चालू आहे। 2-2, 4-4 किलोमीटरच्या लाईन लागलेल्या आहेत। गॅस सिलेंडर मिळत नाही। लोकांचे हॉटेल्स बंद झालेले आहेत। घरचं जेवण करणं बंद झालं आहे। लोक आता कोळसा वापरायला लागलेत। मग नरेंद्र मोदींची जी थेअरी आहे ती थेअरीचा वापर आता आम्ही करतोय। गटारातून गॅस निर्माण होतो का बघतोय, म्हणजे लोकांना गटारातून गॅस देऊन घरची लोक त्याच्यावरती गॅस जीवन करू शकतात। हॉटेल चालू होतील तर ही थेअरीचा आम्ही प्रयत्न करतोय, आम्ही ट्राय चालू आहे। नेमका हा गॅस इथे कनेक्ट करण्यात आलाय आणि पुढे नेमकी कुठे नेले? गटारामध्ये तो पाईप टाकलेला आहे, जेणेकरून गटारातून ते गॅस तयार होईल आणि आमची ही शेगडी पेटेल। ही शेगडी जर पेटली तर आमच्या लोकांच्या जनतेचे हाल तर व्यवस्थित होतील। मग घरीसुद्धा आम्ही गटारातून टॉयलेटमधून आम्ही पाईप टाकून गॅस तयार करू शकतो। आता ही थेअरी होते का ट्राय करू का? नरेंद्र मोदींनी सांगितले, विश्वगुरूंनी सांगितले, म्हणजे खरंच होणार ते। देशाचे विश्वगुरू म्हणाले की गटारातून त्यांनी गॅस निर्माण केला होता, तर मग ती थेअरी आता आम्ही प्रयत्न करतोय, आपण ट्राय करू। होत असेल तर आमच्या लोकांची महाराष्ट्राची जनता खुश होऊन जाईल। आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता आमदार सुनीलराव ज्या पद्धतीने सांगतायत, हा सिलेंडर जो आहे त्याचा पाईप तिकडे गटारामध्ये टाकण्यात आलेला आहे आणि इथे शिवसेनेच्या महिला विंगच्या वतीने हा गॅस पेटवण्याचा प्रयत्न होत आहे। ताई, ही झाली खोचक प्रतिक्रिया, मात्र या गॅसच्या एकूण तुटवड्यामुळे महिलांना किती त्रास होतोय? चित्रा वाघ म्हणतात की काय उगीच बोंबाबोंब करू नका। चित्रा वाघ, स्मृती इराणी, आता स्मृती इराणी कुठे गुडूप झाली, कुठे गायब झाली, कुठे लापता झाली। आज महिला सकाळी 10 वाजल्यापासून गॅसच्या सिलेंडरच्या लाईनीमध्ये उभ्या राहत आहेत। 25 दिवसांनी गॅस येणार म्हणून चित्रा वाघ सांगतायत, पण जर त्याच्या अगोदर जर गॅस संपला तर त्या महिलेने करायचं काय? नरेंद्र मोदीच्या नावाने शिमगा करायचा का? हे आम्ही सगळ्या महिला विचारतो आहेत। आज जे नरेंद्र मोदींनी सिंपल टेक्नॉलॉजी सांगितलेली आहे की गटारातून गॅस निर्माण होणार म्हणून, तर गटारातून गॅस निर्माण होण्याचा प्रयत्न आम्ही सगळं महिला आघाडी एकत्र जमून करत आहोत। एकूण आपण जर बघितलं तर शिवसेनेच्या वतीने एक अनोखं आंदोलन करण्यात येत आहे। गटारामध्ये हा पाईप टाकून गॅस भरण्याचा प्रयत्न आहे। मात्र एकूणच आज जर आपण बघितलं तर ठिकठिकाणी शिवसेनेच्या वतीने असेल किंवा इतर पक्षांच्या वतीने जे आहे ते ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत आणि यावर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी मागणी जी आहे ती करण्यात येते आहे। कॅमेरा पर्सन विनयचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।